श्री नागपंचमीची कथा. श्री गणेशाय नमः. श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या दिवशी एका गावात एक शेतकरी राहायचा. त्याच्या शेतात नागाचे वारूळ होते. एके दिवशी शेतात नांगरताना नांगराच्या फाळाने वारुळातील नागाची पिल्ले चिरडून गेली आणि ती मरण पावली. थोड्या वेळाने नागिन वारुळाजवळ आली. आपले वारूळ आणि पिल्ले तिथे नसल्याचे पाहून तिला धक्का बसला. आजूबाजूला पाहिल्यावर तिला रक्ताने माखलेला नांगराचा फाळ दिसला. ह्या शेतकऱ्याच्या नांगरानेच माझी पिल्ले मारली असे तिच्या मनात आले. तिने त्या शेतकऱ्याच्या घराण्याचा नाश करण्याचे ठरविले. ती रागाने फणफणत शेतकऱ्याच्या घरी गेली आणि तिने त्याची बायको, मुले आणि सुना अशा सर्वांना दंश केला. त्यामुळे ते सर्वजण जागीच मरण पावले. नंतर नागिनीला समजले की शेतकऱ्याची एक मुलगी परगावी आहे. तिलाही दंश करण्यासाठी ती तिच्या सासरी निघाली. तेथे पोचल्यावर नागिनीने पाहिले की त्या मुलीने एका पाटावर नागिन आणि तिची 9 पिल्ले काढली आहे. ती त्यांची पूजा करत होती, दुधाचा नैवेद्य दाखवत होती आणि नागाला लाह्या दुर्वा वाहत होती. हे पाहून नागिन खूप संतुष्ट झाली. तिने दूध प्यायले आणि चंदनात आनंदाने लोळली. नागिनीने मुलीला विचारले, बाई, तू कोण आहेस? तुझे आई वडील कुठे आहेत? हे ऐकून मुलीने डोळे उघडले आणि समोर प्रत्यक्ष नागिनीला पाहून ती घाबरली. नागिनीने तिला धीर दिला आणि म्हणाली, घाबरू नकोस, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे. मुलीने आपल्या सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून नागिनीला खूप वाईट वाटले. ती मनात म्हणाली, ही मुलगी मला इतक्या भक्तीने पूजत आहे, माझे व्रत पाळत आहे आणि मी हिच्या आईवडिलांच्या घराण्याचा नाश करण्याचा विचार केला. हे योग्य नाही. नागिनीने मुलीला सर्व घडलेला प्रकार सांगितला. मुलीलाही ते ऐकून खूप वाईट वाटले. नागिनीला आपले आईवडील जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिनीने तिला अमृत आणून दिले. ते अमृत घेऊन ती लगेच आपल्या माहेरी परतली. तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातले आणि सर्वजण जिवंत झाले. हे पाहून सर्वांना आनंद झाला. मुलीने वडिलांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी विचारले, हे व्रत कसे करावे? मुलीने त्यांना व्रताची संपूर्ण विधी सांगितली आणि शेवटी सांगितले की जरी काही करता आले नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेले पदार्थ खाऊ नये आणि नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून तो शेतकरी नागपंचमीचे व्रत पाळू लागला. जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी ती आपल्या सर्वांना ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.